सावंतवाडीच्या जंगलामध्ये साखळीने बांधून ठेवलेल्या महिलेची नवी माहिती समोर आलेली आहे। झाडाला बांधलेल्या अमेरिकन महिलेचं मुंबई कनेक्शन समोर येत आहे। बंगळुरूनंतर मुंबईत सुद्धा मानसोपचार तज्ञांकडे उपचार झालेले होते। बरेच महिने एकटीच फिरत असल्याची माहिती या तपासात उघडकीस आलेली आहे। महिलेच्या पायावरच्या जखमा नसल्याची पोलिसांची माहिती आहे। तमिळनाडूतील पत्त्यावरती कोणीच नाहीये अमेरिकेत। आता इथून पुढे तपास केला जाणार आहे। झाडाला बांधलेल्या अवस्थेत ही महिला आढळलेली होती। तर महिला जिकडे सापडली त्या सावंतवाडीच्या सोनुर्लीमध्ये पुढारी न्यूजने माहिती घेतली तेव्हा तिथल्या लोकांनी नेमकं काय सांगितलंय पाहूया। या डोंगरामध्ये एक परदेशी महिला जी साखळदंडाने बांधून असलेल्या स्थितीत आढळली आणि त्या दिवशी या महिलेला तिथून आणण्याचं काम येथील जे सोनुरीतील ग्रामस्थ आहेत उपसरपंच त्यांनी केलं। त्या दिवशी नेमकी काय परिस्थिती होती? तुम्ही तिथे प्रत्यक्ष सहित गेलात, काय नेमकी परिस्थिती होती? सदर महिला लोखंडदंडाने तिकडे सोनुर्ली रोणापाल सीमेवर बांधलेली होती। ती आमच्या गावातील गुराख्यांनी बघितली, नंतर गावात समज दिला। नंतर आम्ही गावातली लोकांनी सावंतवाडी पोलीस स्टेशनला सांगितले। तिकडनं पोलीस स्टेशनवरनं सर्व यंत्रणा आल्यावर आम्ही गावातील लोकांच्या सहकार्याने आणि पोलिसांच्या मदतीने तिला सावंतवाडी रुग्णालयात दाखल केली। तिच्याकडे एक लॅपटॉप होता आणि थोडेसे पैसे वगैरे आणि बॅग वगैरे सामान होतं तिचं। काय बोलत होती, काय सांगत होती? ती 2 दिवस तिला जवळपास बांधून ठेवलेलं होतं। 27ला सकाळी ती 9 वाजल्याच्या सुमारास आम्हाला भेटली आमच्या गावातील गुराख्यांना। पोलीस तपास करतात, काय सांगा? गुप्तता पाहिली एवढी पोलिसांचा तपास चालू आहे, त्यांच्यापर्यंत चालू आहे। जी घटना समजली ती म्हणजे ज्यावेळी व्हॉट्सअप ग्रुपला आलं की बाबा अशी एक परदेशी महिला बांधून जंगलात ठेवलेली होती, त्यावेळी आम्हाला ती समजली। आणि जी घटना घडली ती सोनुर्ली आणि रोणापालची जी जंगल आहे त्याबरोबर सीमेवर घडलेली आहे आणि ते रेल्वे ट्रॅकच्या एक्झॅक्ट तिकडे, म्हणजे तिकडे रोणापालच्या गावातील लोकांचं शक्यतो जाणं येणं कमीच असतं। काळूच्या सीझनमध्ये वगैरे जातात। सध्या तिकडे कोणाचंही जाणं येणं नाही। पोलिसांकडून काय त्या घटनेचा योग्य रीतीने तपास करून आरोपीपर्यंत पोहोचणे हाच निश्चितच। आणि पोलीस तपास करत आहेत। आज 4 ते 5 दिवस झाले घटनास्थळी जात आहेत। त्यानंतर त्या महिला जी गोव्यामध्ये आहेत त्या ठिकाणी ते जाऊन येत आहे आणि तपासिक अंमलदार जे बांधाचे पी ते देखील आहेत आणि त्यांनी वेळोवेळी ह्या घटनेचे तपास करण्यात अनेकदा दिसत आहे। कॅमेरामॅन अमेय सुर्वेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।